नमस्कार. मी या व्हिडिओची सुरुवात या पत्राद्वारे करणार आहे. हे जे लेटर आहे हे प्रधानमंत्री मोदी यांच्या निर्णयामधील एक महत्त्वाचा निर्णय आहे. त्या निर्णयाचं हे पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की जल जे असते, सिंधू नदीचं जल आहे त्याची संधी यामध्ये तोडण्यात आलेली आहे, बंद करण्यात आली आहे. आता सिंधू नदीचं जल किंवा जे पाणी आहे ते आता पाकिस्तानला मिळणार नाही आहे, अशा प्रकारचं हे पत्र आहे आणि तुम्ही पत्र बघू शकता, वाचू शकता. तर तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसा अगोदरच पहलगाममध्ये आता निष्पाप जे भारतीय आहेत, अशा 28 भारतीयांना, निष्पाप लोकांना, ज्यामध्ये एक असं जोडपंसुद्धा होतं की ज्यांचं लग्न फक्त 7 दिवसच झाले होते आणि ते पहलगाम येथे घुमायला किंवा मग फिरायला गेलेले होते आणि त्या ठिकाणीच त्यामध्ये जो नवरदेव होता, 7 दिवसच लग्न होऊन झालेला त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यालासुद्धा त्यामध्ये टेररिस्टनं शूट केलेलं आहे. तर ही खूप हृदयद्रावक अशी घटना या ठिकाणी घडल्यामुळे आता सर्व भारतामध्येच संतप्त व्यक्त होत असताना आता माननीय नरेंद्र मोदी यांनी 5 निर्णय असे पाकिस्तान विरोधातले घेतलेले आहेत आणि त्यामधला पहिला निर्णय मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे लेटरद्वारे की त्यांनी आता स्पष्टपणे आता नकार दिलेला आहे की सिंधू नदीचं जे जल आहे, पाणी आहे, ते आम्ही पाकिस्तानला पाठवणार नाही आहे. त्याचबरोबर आणखी ही 4 निर्णय महत्त्वपूर्ण ते सुद्धा आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सर्व काही जाणून घेऊया. नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. तर टेररिस्ट हल्ल्यानंतर आता भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे आणि पाकिस्तानला भिकारी बनवण्याशिवाय राहणार नाही आहे. तर खूप संतप्त भारतीय नागरिकांमध्ये आहे आणि आता जे नरेंद्र मोदी आहेत यांनी एक पाऊल उचललेलं आहे आणि एक महत्त्वाचे 5 निर्णय घेतलेले आहेत. त्यामधला एक निर्णय आहे की सिंधू नदीचं जे जल आहे, 80% वॉटर ते पाकिस्तानला जात असते आपल्याकडून आणि 20% वॉटरचा वापर आपण करत असतो. परंतु आता ते सर्व गेट बंद करण्यात आलेले आहेत, 4ही चॅनल बंद करण्यात आलेले आहेत आणि पाकिस्तानचा जलस्रोत बंद करण्यात आलेला आहे. खूप मोठा निर्णय घेतलेला आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी. तर आणखीन बघूया दुसरा मोठा निर्णय कोणता घेतलेला आहे. तर बघा, दुसरा मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे, अटारी बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यात आलेली आहे. तर हा मोठा एक निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने की अटारी बॉर्डर जे आहे ती बंद करण्यात आलेली आहे. पाकिस्तानकडील जे नागरिक होते ते आपल्या भारतामध्ये या अटारी बॉर्डरद्वारे येत होते. त्याचनंतर आपल्या भारतातील लोकसुद्धा तिथं पाकिस्तानमध्ये अटारी बॉर्डरवरूनच जात होते. परंतु आता ते बंद करण्यात आलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही प्रकारे आता अटारी बॉर्डरवरून विदेशी म्हणजेच की पाकिस्तानी नागरिकांना आता भारतात येऊ देणार नाही आहेत. हा सुद्धा एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे आणि याचा इफेक्ट पाकिस्तानवर काय होणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता ध्यान देण्याजोगती गोष्ट हे आहे की पाकिस्तानमध्ये शिक्षित वर्ग कमी आहे, म्हणजे शिक्षण कमी आहे. त्यांना तिथल्या मुलींना 10वीच्या वर शिकता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती तिथं असताना तिथल्या जे महिला आहेत यांची जी डिलिव्हरी वगैरे होत असतात तर ते फक्त स्त्री डॉक्टरांनीच करावी अशी तिथं मागणी असते त्यांची. तर स्त्री डॉक्टर आता बनणार कसे, कारण की 10वीपर्यंतच तिथं शिक्षण असल्यामुळे तिथं स्त्री डॉक्टर्स नाही आहेत आणि त्यामुळे सुद्धा तिथल्या महिला ज्या आहेत, पाकिस्तानी महिला आपल्या भारतात डिलिव्हरी करण्यासाठी येत असतात. तसेच विविध गंभीर रोगांच्या किंवा बिमारींच्या इलाजासाठी सुद्धा ते भारतात मोठ्या आपल्या दवाखान्यांमध्ये येत असतात. तर आता अशा प्रकारे त्यांचा अटारी बॉर्डर चेकपोस्ट बंद झाल्यामुळे त्यांना आता आपल्या भारतात एंट्री घेता येणार नाही आहे आणि म्हणूनच आता काय की त्यांना आता जे इलाज आहे तो मिळणार नाही आहे भारताकडून. तिसरा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे की पाकिस्तानमधील जे नागरिक आपल्या भारतामध्ये आलेले आहेत विविध कारणांमुळे, त्यांना आता 48 घंट्यांमध्ये भारत सोडावा लागणार आहे. खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जे काही इलाज करण्यासाठी इथं आले आहेत किंवा मग पर्यटक म्हणून आलेले आहेत किंवा मग इतरही कारणास्तव भारतामध्ये आलेले आहेत, तर त्यांना आता 48 घंट्यांमध्ये भारत सोडावा लागणार आहे. हा सुद्धा एक मोठा निर्णय. आता जर यामध्ये एक पाहिलं तर कुणी जर इलाज करण्यासाठी दवाखान्यांमध्ये आपल्या इंडियामध्ये आलं असेल तर आता त्यांना लवकरात लवकर 48 घंट्यामध्ये आता इलाज न करता इथून भारत सोडावा लागणार आहे, मग तो मरो किंवा वाचो. तर खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि असे निर्णय घेणं आवश्यक होतं, कारण की अशा प्रकारचे जे टेररिस्ट अटॅक आपल्यावर होत असतील तर मग आपल्याला असे निर्णय घ्यावेच लागणार आहेत आणि त्यावर ॲक्शनसुद्धा घ्यावीच लागणार आहे. हे असेच निर्णयच नाहीत तर त्यांना प्रत्युत्तरसुद्धा द्यावंच लागणार आहे. टेररिस्ट खतम झाले पाहिजे, कायमचा खात्मा त्यांचा झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून अशा प्रकारे मोठी ॲक्शन जर घेतली, जसं की सर्जिकल स्ट्राईक वगैरे घेण्यात आली होती या अगोदरसुद्धा, तर असे सर्जिकल स्ट्राईकसुद्धा यावेळेससुद्धा मोदी सरकारने घेण्यात यावे, म्हणजेच की त्यांना माहीत पडणार की नाही थोडंफार आपण काही केलं तर आता सर्जिकल स्ट्राईकच इंडिया करत असते, म्हणून आता ते दबून राहणार. तर आता
भिकारी बनल्याशिवाय राहणार नाही आहे पाकिस्तान. आता पुढचा निर्णय काय घेतला आहे मोदी सरकारनं हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. तर बघा, सारे पाकिस्तानी विजा बंद करण्यात आलेले आहेत. तर बघा, पाकिस्तानकडून जे येणारे नागरिक होते आपल्या इंडियामध्ये, जे विविध कारणांसाठी इंडियामध्ये येतात, इलाजासाठी येतात, त्याचबरोबर कुणी त्यांचे रिश्तेदार वगैरे इथं असतात तर त्यांच्या भेटीसाठी किंवा इथं राहायला, अशा प्रकारचे विजा काढून ते आपल्या भारतात येत असतात. तर आता हे विजा बंद करण्यात आलेला आहे. पाकिस्तानला आता कुठल्याही प्रकारचा विजा मिळणार नाही आहेत. सारे विजा बंद करण्यात आलेले आहेत. हा सुद्धा एक खूप मोठा निर्णय मोदी सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि यामुळे आता पाकिस्तानला खूप मोठा एक झटका लागणार आहे. आता या अटॅकनंतर आता आणखीन राजनयिक जे आहेत पाकिस्तानचे, जे की आपले अधिकारी जे असतात, राजनयिक अधिकारी, डिप्लोमॅटेड राजनयिक अधिकारी जे असतात, जे की इंडियामध्ये राहत असतात, तर त्यांनासुद्धा आता लवकरात लवकर वापस जावं लागणार आहे पाकिस्तानमध्ये. जे राजनयिक असतात, डिप्लोमॅटिक राजनयिक, ते अधिकारी असतील आणि कुठल्याही पदावर असतील तर त्यांनासुद्धा आता भारत सोडावा लागणार आहे आणि त्यांना त्यांच्या मुलकात म्हणजेच की पाकिस्तानमध्ये वापस जावं लागणार आहे लवकरात लवकर. तर बघा, एक महत्त्वपूर्ण निर्णय आणखीन घेतलेला आहे मोदी सरकारनं, की आता सर्व व्यापार बंद करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानसोबतचे जे काही व्यापार आपण करत होतो ते व्यापार आता बंद करण्यात आलेले आहेत. तर व्यापार कोणता होत होता? तर व्यापार फक्त एवढाच होत होता की भारतामधूनच त्यांना जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, डाळ, तांदूळ, गहू वगैरे जे काय असतील ते आपल्याकडूनच त्यांना जायचं आणि कपडे वगैरे सुद्धा आपल्याकडूनच त्यांना जायचं. कारण की त्यांच्या तिथं काहीच पिकत नाही आहे. फक्त मक्का फक्का काही ठिकाणी पिकतो आणि त्यानंतर खजूर हेच त्या पाकिस्तानमध्ये पिकतो. त्यामध्ये दुसरं काही त्यांच्या ठिकाणी उगवत नाही आहे किंवा पिकत नाही आहे. तर तो सुद्धा आपला त्यासाठी सुद्धा आपल्या देशावरच पाकिस्तान अवलंबून आहे आणि आता हे जर बंद केलं तर तो भिकारी राहिल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण की त्याला खाण्यापिण्याचे वांदे आहेत. तर आता व्यापारच बंद केला आहे तर मग खाण्यापिण्याच्या वस्तू येतील कुठून? इतरत्र ठिकाणून आणतील तर मग त्यांना पैसा मोजावा लागणार आहे जास्त. अशा प्रकारे मोदींची खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पाकिस्तानला भिकारी बनवण्यासाठी. आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय आणखीन आहे की पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते मरीज असतील किंवा मग जे रुग्ण असतील, जे की आपल्याकडे दवाखाना करण्यासाठी आलेले होते, तर आता त्यांनासुद्धा आता विजा मिळणार नाही आहे. त्यांनासुद्धा वापस जावं लागणार आहे आणि जे येणारे असतील त्यांना विजा आता नवीन मिळणार नाही आहे. तर अशा प्रकारे आता मोदी सरकारनं चहूकडूनच आता पाकिस्तानची कोंडी करण्यात आलेली आहे आणि हा धडा शिकवणं गरजेचं होतं. कारण की अशा प्रकारचे टेरर अटॅक ज्यामध्ये की निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणं खरंच एक दुःखद बातमी आहे. आणि अशामध्येच आता तुम्ही बघू शकत असाल की पंतप्रधान मोदीसुद्धा दुःखी आहेत या घटनेने आणि त्यासाठीच आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने हे महत्त्वपूर्ण 5 निर्णय घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे आणखीनही एक निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे की मजबूत निर्णय असा जो की सर्जिकल स्ट्राईक, हा सुद्धा त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण की त्यावेळेसच जे मृतक आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. त्यांना खरीच जे श्रद्धांजली आहे ती सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरच त्यांना मिळणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.